चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे ते आसाल ते करा जेथे ते आसाल ते करा जेथे ते सोडवीन माझा स्वामी निश्चय सोडविन माझा स्वामी निश्चय सोडवीन माझा स्वामी निश्चय सोडविन माझा स्वामी निश्चय प्रतिज्ञा हे रास केली आम्ही नाच केली आम्ही प्रतिज्ञाही नाच केली आहे गुणदोष नाही पाहता कीर्तनी दोष नाही पाहता कीर्तनी प्रेमे चक्र पाणी वश होय शक्र पाणी वश्य होय पाणी वश्य होय सोडवीन माझा स्वामी निश्चय सोडविन माझा स्वामी निश्चय प्रतिज्ञा हे रास केली आम्ही प्रतिज्ञा हे दास केली आम्ही प्रतिज्ञा हे दास केली आहे तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच वावरे करू वाटतो तुमंच म्हणे कडू वाटतो प्रपंच रामने कडू वाटतो प्रपंच कडे रोमांच कंठ दाटे कोणाने रोमांच कंठ दाटे कोणाने रोमांच कंठ दाटे सोडवीन माझा स्वामी निश्चय सोडविन माझा स्वामी निश्चय सोडवीन माझा स्वामी निश्चय सोडविन माझा स्वामी निश्चय प्रतिज्ञा हे रास केली आम्ही राशी केली आम्ही राशी केली आम्ही विठोबार कुमाई हरी जय गोपाल रघुमाई विठोबार कुमारी गोपाल रघुमाई विठोबार कुमारी जय गोपाल रघुमाई श्री हरी नामाचे चिंतन नामाचे चिंतन प्रगट पसार प्रगट पसारा
ते झालंय ते करावं झालं ते करा जे ते तेरा झालं ते घरा झालं ते झाला ते करा झालं ते करा जे ते झालं ते करा जे ते सोडवे ना माझा सोडवी ना माझा स्वामी निश्चये स्वामी निश्चये सोडवी ना माझा प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रतिज्ञा हे दासी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही
सोडविना माझा सोडविना माझा स्वामी निश्चय विठ्ठला 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 टाळी वाजवा विठ्ठला मुखाने नाम चिंतन करा धर्मवीर संभाजी महाराज की जय रे भाई संतन की जय हला विठाला 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 नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविण माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही गुणदोष नाही पाहता कीर्तनी गुणदोष नाही पाहता कीर्तनी प्रेमे चक्र पाणी वश होय सोडविण माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही तो का म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे सोडविण माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धबलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा गुरु प्रथमन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर त्रिपुटी सातीत त्रिपुटी जो
वसे स्वामीचा स्वामी कृष्णा तटी ओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरू साष्टांग हे नमन गा राम विजय हरी विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग सीताराम हनुमान 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 नामाचे चिंतन प्रगट पसारा अभंग तुकोबरायांचा आहे 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग नाही नामपर प्रकरणातला आहे आपला वारकरी संप्रदायाचा अलिखित नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी नामपर बोलावं आणि त्या समयाला अनुसरून प्रथम दिवसाची सेवा माझ्याकडे आली ज्यांच्या माध्यमातून आलो मला वाटतं ही सेवा 8-9 महिन्यापूर्वीच आली असेल की साहेब बरोबर आहे का खूप दिवसापूर्वी आणि मग त्याच्यानंतर मला मात्र बदल करता नाही आला कारण तिकडं कथा उद्यापासून सुरू होणार होती मला खूप आनंद झाला होता म्हणलं इथं कीर्तन करायचं आणि कथेला जायचं पुढं पण त्यांची तीत घटली एक अलीकडं आलं दशमीला सुरू व्हायचा एकादशीला सुरू व्हायचा तर दशमीला सुरू झाला मग असं झालं कीर्तन आणि कथा एकाच दिवशी आले त्यांना विनंती केली ते म्हणे काय हरकत नाही 1 तास कथा करा आणि तुम्ही कीर्तनाला निघून जा तुमच्या तसा प्रवास फारसा मोठा पुणे वाशिम परभणी परत वाशिम परंतु इथं आल्यानंतर मंदिरात आल्यानंतर तुम्ही काही म्हणा पण एक आगळं वेगळं चैतन्य माणसामध्ये तयार होतं असं ही सुंदरता दिव्यता रम्यता या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथं आल्यानंतर थकवाच निघून गेला मी आलो त्यावेळेला कसा बसलो होतो पण इथं आल्यानंतर अगदी तुमचे चेहरे पाहिले सगळ्यांचे असे गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत चेहरा प्रसन्न असावा तुमच्या अंतकरणातल्या सुखदुःखाचा आरसा इथं तुमच्या आत काय चाललं ते इथं दिसतं म्हणून गुरुवर्य रामभाऊ बाबा सांगतात का अगोदर चेहरे वाचायला शिका चेहरे ओळखायला शिका निदान कीर्तनकाराने तरी विठाला विठ्ठल अभंग तुकोबरायांचा 4 चरणाचा या अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो म्हणजे असा तुकोबरा या अभंगामध्ये नामचिंतन या साधनाची सुलभता आणि सफलता दाखवून भगवान नामधारकाला कसा निश्चितपणे सोडवतो हे आपल्या प्रतिज्ञेने व्यक्त करतात नामचिंतन करा प्रगट करा पसारा करा जिथं असाल तिथं करा ह्याच्याकरता वनाला जायची गरज नाही नलगती सायास जावे वनंतरा सुखानं तुमच्या घराला येईल म्हणून नामचिंतन करा माझा स्वामी सकल संकटातून तुम्हाला सोडवेल आणि तुमचं असं संकटच नाही का जे नामचिंतनाने जात नाही असं संकटच अजून तयार झालं नाही जे नामानं जात नाही माझा स्वामी निश्चयाने सोडवेल ही आमची दासांची प्रतिज्ञा आहे दासी केली आम्ही भगवान तुमचे गुण पाहत नाही तुमचे दोषही पाहत नाही फक्त प्रेम पाहतो तो प्रेमाचा भुकेला भावाचा भुकेला त्याला तुमचं काही लागत नाही तुमची संपत्ती नको बरं तुम्ही काय त्याला वस्त्र ते म्हणतात मला काहीच नको तुमचं फक्त भाव हवा थोर प्रेमाचा भुकेला न मानी उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे काही लागत नाही त्याला आणि तुम्ही जर म्हणत असाल का सप्तामध्ये वर्गणी दिली म्हणजे पुण्य केलं असं जर म्हणत असाल ताशी चपराक लावली ज्ञानोबरायानं न कळणार
मजची माझे आसता दुरी होय पंडुसुता ते पुण्य ऐसे म्हणता जीवना तुटे काही जीवना तुटे काही मजची माझे असता जे नेहमी दुरी होय पंडुसुता त्याला तू पुण्य समजतोय. जाऊ द्या आपला भाव इथं होता फक्त प्रेमाचा भुकेला भावाचा भुकेला ते त्याला समर्पित करा आणि काय खर्च करायचा संसाराकडे करा. हो इकडं संसाराला प्रेम नको पण आम्ही उलट केलंय. आमचं संसार बी इकडंच प्रेम इकडंच आहे आणि खर्च इकडंच चाललाय आणि हे देवाला न आवडणारी भक्ती आम्ही करतोय म्हणून पदरात काही पडणं. देवाला भक्ती आवडते कशी संसाराची माया मला समर्पण करा ही भक्ती मला आवडते. बरं ही सामान्य भक्ती नाही थोर भक्ती आहे. संकल्पवी माया संसार नाही इथं थोडं थांबा ना. संकल्पवी माया थांबा. संकल्पवी माया संसाराची देवा आवडते भक्ती ह्याची थोर ही देवाला आवडणारी भक्ती. संसाराचं प्रेम काढायचं देवाला समर्पित करायचं. मला एक ओवी आठवली नाथबाबाची. मला वाटतं तिचा इथं उपयोग करून घ्यावा सुरुवातीला. कारण ऐकणारी माणसं असे पाहिल्यावर कशाला झाकून ठेवायच्या त्या आणि असे माणसं दिसल्यावर तर जास्त पडल्या पाहिजे बाहेर विठाला. हा आपला भाव इथं चालला होता तो प्रेमाचा भुकेला आहे. नाथबाबाची ओवी सांगणार होतो काहीतरी मी. तुम्ही संसारावर जितकं प्रेम करतात तेवढंच प्रेम देवावर करा. तेवढंच करा पहा जास्त नका करू. पण हे तर होत नाही. तुमच्या शेजारी जमीन विक्री निघली कर्ज काढून व्याजा नको होईना पण तुम्ही घेतल्याशिवाय नाही सोडत. आणि जर गावात सप्ताह आला जरी तुमच्याकडे नसले तर तुम्ही व्याजानं काढून का होईना पण वर्गणी दिल्याशिवाय ऐकून राहिले तुम्ही. हा दोन्हीतला फरक आहे. आणि ही मेक नाथबाबा सांगताय नाथ भागवता. द्रव्या लागी सर्वार्थता जैसे कष्ट ती सर्वथा तैसा जरी कोणी कष्टे परमार्था परब्रह्म तत्वता खेळणे होय गा खेळणे हो. हातातलं खेळणं होईल तुमच्या तो संसारा इतकं प्रेम जर त्याच्यावर केलं तर हातातलं खेळणं होईल. आणि एकदा का तो हातात आला हरी आला हातान मग कशाची चिंता राहत नाही. त्याच्याकरता काय करा त्याला प्रेम आवडतं. प्रेमे चक्रपाणी वश्य होय. आणि शेवटी तुमचा प्रपंच जसा आहे तसा तुकोबारायांनी लक्षात आणून दिला. पण आम्हाला अनुभूती उलटी येते अजून. कशी तुकोबारायला जसा भासला तसा सांगितला. ते म्हणतात प्रपंच कडू आहे आणि आम्हाला तो गोड लागतोय. पण आहे तसा ध्यानात घ्या. लिंबाचा पाला कसा आहे कडू आहे पण तो काहींना गोड लागतो. कोणाला ज्याला सर्पदंश झाला त्याला. आणि इथंच फसलोय आम्ही. आम्हाला सर्पाचा दंश झालाय शब्द स्पर्श रूपरस आणि गंध. त्याच्यामुळं आम्हाला कडू असलेला प्रपंच गोड वाटतो आणि गोड असलेला परमार्थ कडू वाटतो. विषय निंबोत बहु गोड झाला
तंतोतंत जुळणारी या प्रमाणाला. सूर सोडता का तिथं? सूर बारीक आवाजात सोडून ठेवा. विषय विषाचा पडी पाडू, गोड गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. हे मा कडू विषय तो गोडू जीवासी झाला, जीवासी झाला. विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. मग प्रपंच कडू आहे ही अनुभूती तुकोबारायांची. अभंगाचा सरळ भाव मी आपल्या समोर मांडला. या ठिकाणी सुरू असलेला सोहळा, आज प्रथम दिवसाची सेवा, आणि ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे असे वेदांताचार्य ज्यांना भाऊ म्हणतात, प्रल्हाद शास्त्री दैठणकर, त्यांचा मला वाटतं त्यांनीच आपली ही मेढ रोवलेली आहे सोहळ्याची. आणि तुमच्या गावामध्ये भाऊ थांबतात हे मला विशेष वाटलं आल्यानंतर. का इथं 8-8 दिवस नाही तर भाऊंचा अनेक वेळेला तुमच्या गावावर असलेलं प्रेम. भाग्यवान आहात तुम्ही गड्या, भाग्यवान आहात. एवढ्या मोठ्या महात्म्याचा सहवास जर आपल्या गावाला लाभला असेल. इथं आल्यानंतर परिचय झाला आमचे सुदर्शन महाराज, गोड असा मृदंग वाजवणारे. बाबांकडे बसलो जरा. त्यानंतर तुम्ही सगळे ज्ञानाने श्रेष्ठ, आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्यासारख्या विद्यार्थ्याच्या कीर्तनात तुम्ही बसलात, अनेक वक्त्यांचे तुम्ही ऐकलंय. त्यानंतर हिके साहेबांच्या माध्यमातून आलो. आपण सगळे सुंदर असं गायन करणारी सगळी वारकरी मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सुंदर असे चोपदार आहे दोघे. चोपदार सुद्धा असे देखणे असले पाहिजे. म्हणजे नाही इतके देखणे ना सवा कीर्तनकारापेक्षाही. म्हणजे लोकांचं लक्ष कीर्तनात लागत नाही. गोड असे चोपदार आहे. हां, विनेकरी बाबा आहेत. आणि तुम्ही बसल्या सगळ्या, तुम्ही माझ्या बहिणी, तुम्ही बहिणी सगळ्या. का तर तुम्ही माझ्या समोर आहे. कधी कधी माझी नजर तुमच्याकडे येईल, पण बहीण हे नातं लागलं का त्या नजरेमध्ये विकार तयार नाही होत, विचार तयार होतात. इतकं जगातलं पवित्र नातं बहीण भावाचं असतं. आणि ही वारकरी संप्रदायाची बैठक. परस्त्री आमच्या नजरेला बहीण दिसली का त्यानं छातीला हात लावून सांगायचं मी वारकरी आहे. कोणती परंपरा आहे आमची? परस्त्रीमध्ये देव पाहिलाय तुकोबारायानं. ग्राम्य श्रीजीला पैसे देऊ केले होते, भजनात अडथळा आणण्याकरता भंडाऱ्यावर गेली. त्या बाईमध्ये तुकोबारायाला देव दिसावा. काय देवा रूप धरलं. कधी वरा होतो, कधी वामन होतो, कधी नारसिंह होतो, कधी भगवान विष्णू होतो. आणि आज काय साडी घातली, नथ काय घातली, चप्पल काय घातली, तोंडाला फेरेन लवली लावून काय आला. रूप धरिले सगुण चांगले. काय रूप धरलं देवा. ही आमची परंपरा वारकऱ्यांची. चला, अभंगाच्या दृष्टीने मला वाटचाल करायची. वेळ माझ्या हातात कमी, काळजी करू नका. गाडी लेट सुटली तरी वेळेवर पोहोचणार, कारण ड्रायव्हर तरुण आहे आणि थोडं स्पीड वाढवून देतो माझं. भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना पहिले कोठेच नव्हते, काहीच नव्हतं. मग कशी सृष्टी तयार झाली? सृष्टी तयार होत असताना भगवंताने अगोदर इतर गोष्टी बनवल्या. मनुष्य शरीर नव्हतं. सृष्टा पुराण्य विविधान्य जयात्मशक्त्या वृक्षां सरीसृप पशु खगदंश मत्स्या हेची जाना वया निज रूपाते. पूर्वी तेने श्री आनंदे निज मायेचे निहाते केले बहुते शरीरे. एकी केले भूचरे, एकी केले खेचरे, एकी केले जलचरे, चर्याचरे तिकी. भूमीच्या ठिकाणी असंख्य पाय, सर्पाधी अग्नीच्या ठाई म्या चरणची केले नाही. तुमच्याकडे एक प्राणी निघतो की नाही मला माहिती नाही, आमच्या भागात जास्त असतो. हात लागला का गोल होतो. काय गोल होतो असा हात लागला, त्याला आमच्या भागात पैसा म्हणतात. पैसा बरोबर. काही भागात त्याला वाण्या म्हणतात. दुकानदार नाही बरं का.
त्याचं नाव आहे. काही भागात त्याला वाण्या म्हणतात. त्याचं निरीक्षण करा. इतके पाय असतात, एका जागेवरून कितीतरी पाय असतात, असंख्य पाय असतात. एवढासाच आहे हो प्राणी. फार झाला तर एवढा आहे, याच्यापेक्षा मोठा नाही. आणि साप किती लंबा असतो, सापाला पायच नाही. काय सृष्टी बनवली त्याने. एवढासा किडा, त्याला एका जागेवर पायाचा गठ्ठेच गठ्ठे, पायच पाय. आणि सापाला पाय नाही. सापाला पाय नाही, पण पायावाल्याची फाय फाय केल्याशिवाय राहत. काय मेक आहे त्याची बनवण्याची सृष्टी. तुम्ही मोराचा पीस जर बघितला असा हातात घेऊन, कसल्याही माणसाचं मन रमणार. काय कलर कुणी भरला असेल त्याच्यामध्ये. काय कलर आहे त्या मोराच्या पिसाचा, डोळ्यासारखा आकार दिसतो. मला वाटतं कंपनी सुद्धा तसा कलर तयार नाही करू शकणार. काय त्याची योजना. जमिनीहून फरफटणारे, आकाशातून उडणारे, पाण्यात राहणारे. समाधान वाटेना का. अरे हे निर्माण केलं कुणी, जाणायला मानायला तयार नाही. वारी, मठ, मंदिर, सप्ताह, पंगत, हरिपाठ काहीच नाही. देवाला असं वाटलं मी तयार करून मला मानत नाही कुणी. मग एक स्वतंत्र व्यवस्था अशी असावी का जो माझ्यापर्यंत येईल, माझी भक्ती करेल, माझं नामचिंतन करेल. असं एखादं मॉडेल आता आपण तयार करावं. मग भगवंतानं मनुष्य देहाची निर्मिती केली. बरं बाकीचे सगळे आडवे बनवले, आडवे बनवले, आणि मनुष्य शरीर उभं मॉडेल बनवलं. काय गंमत आहे सांगतो तुम्हाला. आडवे बनवलेले आडवे जात नाही, पण हे उभं आडवं झाल्याशिवाय राहत नाही प्रत्येक कामात. तुम्ही बघा, काही चांगलं काम करायचं, हे झालं आडवं. उभं बनवून सुद्धा आडवं नाही कळत. भगवंताने हे मॉडेल बनवलं कशा करता. इतर शरीरात जे नाही ते या शरीरात टाकलं. बाबुले मनुष्य दे निज ज्ञान घातले जेणे ज्ञानी देहवी देई पाय पावते हे रे. ज्या ज्ञानाच्या योगाने ज्ञाता नेय स्वरूपाला जातो, देही विदेही अवस्थेला प्राप्त होतात. असं ज्ञान फक्त या मनुष्य शरीरात. म्हणून तर याची जन्मी घडे देवाचे भजन. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय नाही कोठे, नाही कोठे. इतरत्र हे मनुष्य देहामध्ये टाकलं. बरं जन्माला आला माणूस, असं झालं का मनुष्य जन्माला आला आणि मग नाकाचा कोंब फुटला, पुढं चालून कान दिसू लागले. अहो जन्माला येण्याच्या आत भगवंताने सगळी इंद्रिय दिलीत. जन्माला यायच्या अगोदर दिलंय. किती मोठं विशेष आहे. आम्ही कधी इकडं लक्ष केंद्रित नाही केलं. आश्वासन दिलं नाही, देईल असं अगोदर दिले सगळे इंद्रिय, आणि मग जन्म आहे. बरं इंद्रिय दिले कशा करता. म्हणे तुला ह्याच्याच कामा करता दिलंय, तुला भगवंता माझ्यापर्यंत येता येईल. नारायण जेने तू जोडसी म्हणून इंद्रिय दिले. हात, पाय, कान. थोडा अनुभव आहे बरं का. तुम्ही म्हणाल उलट पालट काऊन चालले प्राणी. हा दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख बोला या वचन. जेने तू जोडसी नासे जीव पण भरो. बरं इंद्रियाची जागा कल्पना केली, किती योग्य दिली.
हात किती योग्य जागेवर आहे आपले, कधी कल्पना केली का याची? आणि हेच जरी डक्कांबळाजवळ असते अशी खाली, काय करता आलं असतं? काय भगवंताची योजना. सगळ्यात महत्वाचा अवयव आहे डोळा. या शरीराचं महत्व, सौंदर्य कोणी वाढवलं असेल तर ते डोळ्यानं. पण आज आम्हाला त्याची किंमत नाही. आम्ही डोळे कितीतरी मलिन करून टाकले. काय पाहतोय आम्ही? कधी कल्पना केली का? 1 मिनिट बंद करा थोडं. सगळ्यात महत्वाचा अवयव डोळा आहे. काय काळजी घेतली भगवंताने हे डोळ्याची व्यवस्था करताना. हे डोळे जर असे कपाळावर दिले असते तांबाट्या बटाट्यासारखे, अहो शेतात जाता जाता सहज फाटी लागून डोळे किती जणांचे गेले असते गावातले रोज. आणि रोज ऐकायला मिळालं असतं आमक्या गल्लीतल्याचा आमक्याचा डोळा गेला, धमक्याचा गेला. काय देवाचे. बरं असा एक डोळा इड आणि एक डोळा माग असा दिला असता समजा आपल्याला, एक इड आणि एक पाठी माग. तुम्ही आले नाशिकला रामकुंडावर स्नान करायला, कपडे काढले, रामकुंडा स्नान करायला उतरले. माणूस राखण ठेवायची काय गरज आहे? मागचा डोळा आहे कपडे पाहायला, तुम्ही पुढं स्नान करताय, एखाद्यानं उचलले कपडे ठोय खाली. काय भगवंताची योजना. अगोदर खड्डा तयार केला. बरं असा खड्डा तयार केला का ज्याच्यामध्ये डोळा बसल्यानंतर समोरून आलेला फटका डोळ्यावर बसणार नाही, हाडावर बसतो. किती काळजी घेतली परमात्म्याने. पापण्या निर्माण केल्या, समोरून आलेला कचरा डोळ्यात जात नाही. भोवया निर्माण केल्या, त्याच्यावरती केस निर्माण केली. अलीकडे सुशिक्षित लोक सांगतात देवाला काय कळत नाही, भोवयावरती केस निर्माण केले, त्याच्यामुळे सौंदर्यात बिघाड झाला म्हणतात. आम्ही त्यांना सांगत असतो जरा वस्तारा मारून पहा कसं ब्रह्मगिरीवरचं माकड दिसतं. अहो शेतामध्ये काम करता करता डोक्यात जर घाम आला तर तो डायरेक्ट डोळ्यात जात नाही, इथं येऊन थांबतो बघा. याला वायफर म्हणा. किती काळजी भगवंता. पण कशा करता हे? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन याचे राम जेने हा दान. म्हणून या डोळ्याचा भाव कशा करता, त्याला जोडण्याकरता दिली ही सगळी इंद्रिय. डोळ्याचं काय काम? डोळ्याने त्याच्या रूपाला पाहायचंय, आणि तो दिसला का इथं साठवायचा आणि मरणाच्या वेळी आठवायचा. हे काम डोळ्याचं ठेवा. हा धर्म आहे डोळ्यांचा. भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर पडले आणि भगवान कुंती मातेला विचारून निघत होते. तिथंच देवाला कळत होतं भीष्माचार्य वाट बघताय. आणि कुंती माता स्तुती करते. भागवतामधला विषय, स्तुती करते. आणि त्या स्तुतीमध्ये काही श्लोक आले, तर त्याच्यातले फक्त 2 श्लोक आपल्या देवपूजेमध्ये ॲड करा. 18,000 श्लोकाचा भार या 2 श्लोकांनी घेतलेला आहे कुंती मातेच्या स्तुतीनं. म्हणून आपल्या देवपूजेमध्ये असू द्या. एक तुमचा पाठ आहे आणि एक काहीचा पाठ आहे, काहीचा नसेल. एक तर पाठ आहे सगळ्यांचा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा सगळ्यांचा पाठ आहे. आणि दुसरा स्तुतीमधला श्लोक आहे तो याच्यापेक्षा पॉवरफुल. 32 अक्षर आहे फक्त, कंठस्थ करायला काय आवडेल. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. बस एवढा श्लोक उद्यापासून ॲड करा. एवढा घेऊन जा घरी. कीर्तनात बाकीचं नाही लक्षात राहिलं, एवढं जरी नेलं सार झाला कीर्तनाचा. त्याच्यात नम पंकज नेत्राय नम पंकज मालिनी. आणि मग आले कुरुक्षेत्रावर पांडवांना घेऊन. भीष्माचार्य बाणाच्या शेवर पडले आणि काय म्हणतात, वाट पाहताय देवाची. नानाजी आखे खोलिये मैं आया हूं,
भीष्माचार्याने डोळे उघडले. मधुसूदन, आता आलास का? अरे या डोळ्याला तहान लागली होती तुला पाहण्याची. नाना, इतकं प्रेम आहे माझ्यावर तर देवा. मग माझ्यावर जर तुमचं इतकं प्रेम होतं तर मतदान का तिकडं केलं? भीष्माचार्य बोलायला हुशार होते. देवा तुला काय वाटतंय, मी जर तिकडं नसतो तर तू आज इथं आलाच नसता. देव म्हणले मी इथं येण्याचा तुम्ही तिकडं राहण्याचा काय संबंध आहे? ऐक देवा, तेच सांगतो. ज्या दिवशी कौरव पांडवाचं युद्ध ठरलं, भगवान समजावून सांगायला गेले होते. ऐकेनी ते अंबिकानंदना तुझ्या पुत्राच्या अपराधनानं. मी समजावून सांगतो. काय सांगितलं दुर्योधनानं? या वद्दी शुक्च्या तीक्ष्णा या विद्या दगरीन केशवतावतपे परित्याज भूमीर्न पांडवन प्रती. सुईच्या टोकावर बसेल इतकी ही भूमी नाही देणार आम्ही पांडवांना. आणि मग युद्ध ठरलं. त्याच दिवशी मी निर्णय घेतला पांडवाच्या बाजूने जायचं. पण लक्षात आलं तू पांडवाकडून आहे आणि मीही पांडवाकडून आलो तर मानाप्रमाणे तुझा रथ पुढे राहील आणि माझा 2 नंबरला. म्हणजे मला युद्धामध्ये तुझा चेहरा दिसणार नाही, पाठ पाहावी. आणि जर कौरवाच्या बाजूने गेलो तर पठ्ठ्याचा रथ पहिल्या क्रमांकाला राहील. पांडवाकडून तू पुढं असेल, इकडून मी पुढं असेल. युद्धाचं काही होऊ दे, पण तो चेहरा माझ्या डोळ्यासमोर असेल आणि तो नजरेमध्ये साठवावा, मरणाच्या वेळी आठवावा. मरणासी कार्य नाही आठवण, मरणासी कार्य नाही आठवण, मरणासी कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण, मरणासी कार्य नाही आठवण, मरणासी कार्य नाही आठवण, आठवण मरणाची कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण. एका विसरो संचिताचे धन भयवान, संचिताचा धन भयवान. एका एकी केला मरणाची कार्य, एका एकी केला नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण. संचिताचे धन संचिताचे धन मरणाची कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण. डोळ्याचा भाव, डोळ्याचा धर्म त्याला पाहणं आहे. डोळे भरून त्याला पहा. तुमच्या जिल्ह्याचा इतिहास आहे. गंगाखेड नावाचा तालुका तुमच्या जिल्ह्यामध्ये. दमा आणि करंडुबाई नावाच्या दाम्पत्याला एक अपत्य, मुलगा नाही मुलगी झाली आणि पंढरपूरला गेली आणि एकदाच पांडुरंगाला पाहिलं, डोळे भरून पाहिलं आणि काय सांगितलं, आता दृष्टी पुढे बस. त्यात आज पहिला दिवस होता, नाही तर मी ते तुमच्या गंगाखेडचं लई वर्णन करत असतो. युट्यूबला असेल बघा. जनाबाईचं चरित्र सांगत असताना संत कवी महिपती महाराज भक्ती विजय ग्रंथाप्रमाणे पाहिलं डोळ्यानं त्याला, तोच दिसायचा, तोच दिसावा डोळ्याला. डोळ्याचा धर्म. इनी आखो जो श्याम का दर्शन किया करे. जाऊ द्या, जास्त वेळ गेला डोळ्यामध्ये. चला पुढं. कानाचा धर्म आहे त्याचे गुणगान ऐकणे.
हा कानाचा धर्म, कानाचा भाव. तुम्ही ऐका रे कान, ऐकते गुणा कान भरोनिया, ऐकेन तुझे गुणा. कान भरोनिया, ऐक तुझे गुणा. कान भरोनिया, ऐक तुझे गुणा. हेची मज विश्रांती देई देवा, हेची मज विश्रांती देई देवा, हेची मज विश्रांती देई देवा. डोळे भरोनिया पाहिन तुझे मुखा, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुखा. हेची मला देवी संती देई देवा. हेची मला संती देई देवा. डोळे भरोनिया, ऐक तुझे मुखा. डोळे भरोनिया, ऐक तुझे मुखा. ऐक तुझे मुखा. ऐक तुझे मुखा. टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. जेवढा भाव झाला आता समर्पक प्रमाण आलं पहा. जेवढं बोललो डोळ्यावर त्याचंही प्रमाण आलं, विषय कानाचा चालला तेही त्याच्यात आलं. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती आणि डोळे भरून पाहिल तुझे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. हा कानाचा धर्म. ऐका ऐका, मला वाटतं हिकडच्या पेक्षा इकडं पटकन कळत. दोन मावल्या एकमेकीला भेटल्या आणि तिसरीचा विषय झाला नाही, असा दिवसच तुमच्या जीवनात आहे का नाही कोणास ठाऊक. हे कान भगवंताने दिले निंदा ऐकण्याकरता नाही कोणाची. आणि तुम्हाला जर निंदा ऐकायची असेल तर निंता निंता एकदा खुरप सुरू व्हावं, अख्ख्या गावाचं पुराण आठवल्याशिवाय राहत नाही. कबीर महाराज म्हणतात, देवा पांडुरंगा परमात्म्या, मला पापी भेटले तर मी स्वीकार करेल, फक्त निंदक भेटू देऊ नको. काय खाली आणलं निंदकाला. कबीरा निंदक ना मिलो, पापी मिलो हजार. एक निंदक के माथे पर है लाख पापी का भार. एका निंदकाच्या डोक्यावर 1,00,000 पाप्याचा भार. म्हणून आता उद्यापासून जर कोणी तुमच्याकडं तिसऱ्या माणसाविषयी बोलायला आला, हे आपल्याकडे नको सांगू बाबा, तिकडं जाय. हा पापी भेटला तर स्वीकारील, पण तुझा स्वीकार नको. आम्ही रात्रीच ऐकलं कबीर महाराजचं प्रमाण. म्हणून निंदा ऐकायची नाही. या कानानं फक्त भगवंताची गुणगान ऐकण्याकरता हात. निंदा द्वेष चेष्टा अभिमान भाजा, हा, दुनिया भजा केशवाची. क्या बात आहे. टाळ्या वाजवा त्या मावशी करता. निंदा द्वेष बरोबर नाही, हे कानाचा संबंध नाही इथं. बरं, डोळे झाले, कान हा भंग मागं राहील माझा. बरं का, आता थोडं पटापटा चालतो. काय होतं, कधी कधी आपण या जास्त प्रमाणात जर घेत चाललो ना, पेरा जर जास्त दाट झाला तर कणसाला बारीक पडत. चला आता पटकन पुढं. हाताचा भाव. हात कशा करता दिले भगवंताने? टाळी वाजवावी, गुढी उभारावी. आणि पाय कशा करता दिले? वाटते चालावी पंढरीची. उठी पुत्रा जाई बाळा तिरते रे हिंड, साधू आणि संत जते असत बाबुदंड. तया माझी आत्मज्ञानी जो कान बोल वितंड. तो तू गुरु करीशी सकळ तुझं बुजविलं प्रचंड. चेही तुरे तानुलिया
जाईसी गुरु शरण पायाचा भाव जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे तव तू आपले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय हा धर्म आलो आता मी कामापर्यंत आपल्या डोळे कळाले डोळे दिले त्याला पाहण्याकरता कान त्याचे गुणगान ऐकण्याकरता वाट पाय पंढरपूरची वाट चालायला तीर्थयात्रा करायला हात पत्ते खेळा आपलं नाही ना हाताचा भाव हात सांगितलं ना मी टाळी वाजवावी गुढी उभारावी पण बहिणाबाईची एक कविता असं सांगते या हाताचा अजून एक धर्म कवितेत सांगितलं बहिणाबाई दोन आहे बऱ्याच जणांचा घोटाळा आहे अजून बरं का एक बहिणाबाई पाठक शिवरकर आमच्या परिसरातलं बोलतो हे साहेब आणि दुसऱ्या बहिणाबाई खानदेश मधल्या चौधरी त्याही काय सामान्य नाही काय कविता होत्या त्यांच्या अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर त्यांची एक कविता आहे श्रीमंताचं लेकरू असावं आणि एकच असावा त्याच्या आईला भविष्य पाहायचा लय नाद आणि मग बहिणाबाई म्हणते अरे अरे तू ज्योतिषा नको माझा हात पाहू माझं भाग्य मले कळे नको माझ्या दारी दुधावरी आली बोरी तिले साय म्हणून जिची माया गेली सारी तिले माय म्हणून निजविते भुके पोटी तिले रात म्हणून आखडला दानासाठी त्याले हात म्हणून हा हाताचा धर्म दान करणं हे बहिणाबाईच्या कविते म्हणून कळाले हे सगळे इंद्रिय हे कशा करताय नेमकं हा हे आता कोर्टात भांडणं कशापासून आहे कोणीच ताबा ठेवीना ना याच्यावर महाभारत घडलं कुठून हे सांभाळा वाणी म्हणून तर माऊलीनं सांगितलंय साच आणि मवाळ मी तुल्या निरसाळ शब्द जैसा अमृताचे 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 कमी बोला गोड बोला हळू बोला जे माणसं जास्त बोलतात त्यांना कमी कळतं आणि जे कमी बोलतात त्यांना जास्त कळतं कमी बोला हळू बोला आणि गोड बोला काय 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 माणसं की गोड बोलते ना असेल बघा तुमच्याकडे सुद्धा अहो 10,000 लोकसंख्येचं गाव काय लहान आहे का तुमचं लई माणसं गोड बोलणारे असतील इथं बघा काही काही माणसं जर बोलायला लागले ना असं वाटतं यांनी बोलतच राहावं आपण ऐकतच राहावं काही काही तर इतकं गोड बोलते कधी कधी आपल्याला शंका येते हे मागच्या जन्मात साखर कारखान्याचा डायरेक्टर असावा किती गोड म्हणून गोड बोला कमी बोला हळू बोला वाणीची सार्थकता कशात आहे गे गे माझे बाचे गे गे माझे बाचे गे गे माझे वाचे गे गे माझे डोळे तो
भाव धर्म भगवंताचं नाम घेणं आहे. मग का हो आमचा निर्णय ठरला आता का वाणी पवित्र करायची देवाचं नाव घेऊन. मग नामचिंतन जर करायचं असेल तर शेतीवाडी बंद सोडायची, व्यापार धंदा बंद करायचा आणि एकांतामध्ये जाऊन नामचिंतन करायचं का. आम्हाला हा घोटाळा एकदा आमच्या डोक्यातला काढा. साधक लोक बोलले तुकोबराय म्हणले अहो तुम्ही संसार सोडू नका, उलट सुंदर माढ्या घरे बांधा. हा नका सोडू, आहे तसा राहू द्या. बरं कोणत्या संतांनी संसार सोडायला सांगितला. सुखे करावा संसार संदावे दोन्ही वार दयाचं माघर शोधवित येतील. सुखे करावा संसार संदावे दोन्ही वार दयाचं माघर सुखे करावा संसार अवघाची संसार सुखाचा करीण. केलाय संतांनी. कोणत्या संतांनी तुम्हाला असं सांगितलं संसार सोडा. उभ्या आयुष्यात संसाराचा स्पर्श नाही झाला ते ज्ञानोबाराय म्हणतात असू द्या तुमचा संसार, असोनी संसारी ते म्हणतात असू द्या, सुखाने करा आणि कामामध्ये काम काही म्हणा राम राम. संसार करत असताना भगवंताचं चिंतन करत राहा. मग काव तुकोबरा आमच्या डोक्यातून एकदा हे पहिलं काढा. एकांतात करायचं का कुठं गिरी पहाडात वनात जाऊन का कुठंही करता येईल. तुकोबाराय म्हणले हे बघा आता पहिली गोष्ट कोणी घ्या सकळांशे ते आई अधिकार. बरोबर किती सोपी साधन आहे. कुणी घ्या. 2 केव्हाही घ्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही कसंही घ्या येईल तायसा बोल रामकृष्ण. आणि 4 कुठंही घ्या. कुठंही घ्या म्हणजे असाल ते करा जे ते आसाल ते माझा स्वामी जय जय
असाल तिथं करा, कुठं जाण्याची गरज नाही. बरं, पण का हो? नामचिंतन करा, नामचिंतन करा, सगळे सांगताय. काय होतं त्यांना, काय होणार नाही त्यांना हे विचार. सगळं काही होतं. तुम्ही काढा तुमची काय समस्या आहे, मी तुम्हाला प्रमाण सांगतो. असून असून तुमची समस्या काय राहील? नामचिंतनानं हे होईल का? अहो, नामचिंतन करणाराला पाया पडून खाऊ घालतात. हरी म्हणता भुक्ती आणि हरी म्हणता मुक्ती. एक जण म्हणे लईच प्रमाणे महाराजाला अडकायचा का हो? नामचिंतनानं जेवल्यावर उपाशी राहील का? तुकोबरा म्हणतात राहील ना. राम म्हणता ग्रासो ग्रासी, तोची जेवेला उपवास. एक म्हणे न कळणार कळल का? का कळणार नाही? भगवंताचं नामचिंतन कर. कधी पाऊस पडणार आहे, कधी ढग येणार आहे, सगळं कळल तुला. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची. एक जण म्हणे पाप जातं का त्यांना? अरे या जन्मातलं काय? जळतील पापे जन्मांतरी ते जळतील पापे. जन्मांतरी नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. मग का पुण्य मोजता येणार नाही. पुण्याची गणना कोण करी? नामचिंतनानं सगळं काही होऊ शकतं. एकाच प्रमाणात सांगू का? अवघे होती लाभ एका या चिंतने आणि नाम संकीर्तने गोविंदाचे, त्याच्या नावानं. बरं का हो? काही दुःख जर असलं तर आमचं दुखणं कमी होईल का? का होणार नाही? श्लोक सांगतो. अच्युता अनंता गोविंदा नाम उच्चारण अभिष्ट जात, नाश्यती सकला रोगान, सत्यम सत्यम वदाम्यम. धन्वंतरीचा श्लोक आहे. काय होत नाही, सगळं होतं. बर, आमचा निर्णय झाला गाड्या. आता नामचिंतन जर एवढे सगळे काम करतं, नामचिंतन करायचं. याच्यापेक्षा दुसरा एखादा रस्ता नाही का चांगला? कारण भगवंताकडे जाण्याचे मार्ग अनेक ना. म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही वाणी येत. अनेक मार्ग भगवंताकडे जाण्याचे, पण सगळ्यांना जाता येण्यासारखा. माऊली म्हणतात हे बघा, ज्याला जी साधना झेपल तीच निवडा. जे सायासे स्तन्य सेविते पक्वान केवी जेवी. म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा, तैशी कर्मे जया अयोग्यता, तयाप्रती नष्क्रम्यता न प्रकटावी खेळता आदी करुणी. ज्या मुलाचं आईचं दूध ओढण्याची क्षमता नाही, त्याला बासुंदीचा खोराक लावला ते मरल कसं शक्य होईल? मग तुम्हाला झेपल अशी साधना निवडा. सोपी साधना, सगळ्यांना जाता येईल अशी एक साधना. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेणे नारायण देईल भेटी. योगाची वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. योग याग विधी सिद्धी. मला वाटतं चांगदेव महाराजासारखा दुसरा योगी कोणी होणार नाही. काय ताकद होती योगाची? मेलेली माणसं जिवंत करून. नशीब आता नाही ते. इथं चांगदेव महाराज माणसं मेलेली उठवायची. नाही तर मधल्या काळात, लॉकडाऊनच्या काळात गरज होती. कोरोना काळामध्ये चांगदेव महाराज माणसं उठवायची ना. आणि 4 भावंड ज्या वेळेला आले, कुठं? पुलतांबा, आमच्या भागातलं बोलतो. निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञाना दादा. आणि आल्यानंतर म्हणे तुम्हाला माहिती नाही का आमच्या तिथं फार मोठे महात्मा आहे. म्हणे कोण? चांगदेव महाराज. काय करतात? मेलेली माणसं उठवतात. मुक्ताबाईला थोडी टिंगल करायची सवय होती. जसं चरित्रात आलंय तसं सांगतो बरं का. मुक्ताबाई म्हणे त्यात काय अवघड आहे, मीही उठवते मेलेली माणसं. आता लोकांना कामाशी घेणं बाकीचं काय?
समाधीतून बाहेर आल्यानंतर लोक प्रेत आणून टाकायचे तिथं चांगदेव महाराजांची समाधी, आणि मग ते बाहेर आले का समाधीतून मग उठवायचे. पण मुक्ताबाईनं मेलेल्या कुत्र्याच्या अस्थी घेतल्या, हाडकं, ते असं फिरवलं का ते माणसं उठून बसायचे. आणि लोक काम झालं का थांबत नाही, एक एक निघून गेलं. चरित्रामध्ये असा भाव आला, ते हाडूक फेकल्यानंतर माझ्या चिमुरड्या मुक्ताबाईंना कुत्र सुद्धा जिवंत झालं आणि पळत सुटलं. हा भाव मुक्ताबाईचा. आतापर्यंत जे म्हणत होते ना चांगदेव महाराज की जय, तेच लोक म्हणायला लागले मुक्ताबाई महाराज की जय. कारण लोक चालत्या ढगाची सुट्टी, जिधर बम उधर हम. मग जसं चांगदेव महाराज समाधीतून बाहेर आले, काय कुणीच दिसेना, काय रे असं वाटतं का लोकांना माझं महत्व कमी झालं. म्हणे आता तुमच्यापेक्षा मोठाले पाहिले. आता चांगदेव महाराजाला सगळ्या विद्या अवगत होत्या, ते पाहिलं तर खरं ठरलं. पण हे बाजूचे, हे बघा, मोठाली माणसं चांगली असतात, त्यांना हे बाजूचे बिघडवतात. ते म्हणले हे चांगदेव महाराज तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. पण चांगदेव महाराजाच्या लक्षात आलं होतं आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. एवढी मोठी ताकद योगाची, टाकली बाजूला फेकली आणि मुक्ताबाईला शरण जातात. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा झालो मुक्ताईचा, झालो मुक्ताईचा. नामभक्ती हे श्रेष्ठ दाखवली इथं. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वय प्रपद्यन्ते माया नेता तरंती. ते तरंती या पदावर निरूपण करत असताना नामचिंतनाची किती मोठी वाट दाखवली ज्ञानोबारायाने. हे बाकीचे साधना करणारे, इतर साधनेमध्ये धोका आहे मोठा. मंत्र चळे जरी थोडा तरी दडचे, मंत्र चळे पिशे लागते. एक आता उभी ऐका या श्लोकाच्या खालची. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिघाले तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेच्या डोही गर्वेची गेली. एक वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहंभावाच्या जोंडी, आणि ते मदमिनाच्या तोंडी सगळ्याची गेली. एक वैचेचे जाड बांधले, मग मन्मथाचे काशे लागले. ते विषय मगरी सांडिले चगळून या. माऊली, मग आम्हाला सामान्यांना जाता येण्यासारखा रस्ता कोणता आहे? येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज बजले, तयालीच थडिये सरले माया जळ. अरे ज्यांनी नामचिंतन केलं, माझी भक्ती केली ना, त्यांना पलीकडं पोच जायचं कामच पडलं नाही. म्हणजे अलीकडच्या काठावर असताना पाणीच सरलं, आयलीच थडी सरले मायाच्या. म्हणून नामचिंतन ही साधना सुलभ आहे, सोपी आहे, सगळ्यांना जाता येण्यासारखा हा राजमार्ग आहे. या वाटेनं तुम्ही जा, नामचिंतन करा. एक गावी आम्ही विठोबाचे नाम, एक गावी आम्ही विठोबाचे नाम, एक गावी आम्ही विठोबाचे नाम, एक गावी आम्ही विठोबाचे नाम. आणि कापिका
एकाचे नाम, त्या एकाचं नाव घ्यायला लागलं. बरं त्याचं नाव घेतल्यावर तो किती दिवसानं आमच्याकडे लक्ष घालतो? माऊली सांगतात बरं का, आता ही शंका राहायला नको तुम्हाला, तो कधी लक्ष घालतो तुमच्याकडं? त्याचं नाव घेतल्यावर 12 वर्षांना, 8 वर्षांनी, वर्षांना, दुसऱ्या दिवशी माऊली म्हणतात हे सगळं खंडन केलं. आता ऐका, ते एक वटोनी जे क्षणी, ज्या क्षणाला नाव घेतलं, ते एक वटोनी जे क्षणी अनुसरले गा माझी वणी, त्याच वेळेला तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडे. नामाची सहस्रवरी, नावारी अवधारी, सजोनिया संसारी तारू झालो. त्या क्षणापासून मी त्याचा ड्रायव्हर बनतो आणि त्याला या भवसागरातून तरुण नेण्याकरता मी त्याला साह्य बनतो. काय भाषा आहे! म्हणून नामचिंतन करा, नामचिंतन करा, हीच वाट धरा, याच वाटेनं तुम्ही जा. आणि हाच रस्ता दाखवण्याकरता संत आले होते. चला याची वाटे याच वाटेनं जा, ही खात्रीची वाट आहे, हमीची वाट आहे. शिक्कामोर्तब केलाय. झालंय कीर्तन माझं, वेळ संपुष्टात आहे. हे दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही. लई बोला वाटतंय तुमच्यामध्ये, पण बोलू तरी किती? 4 तास कथा, परत उद्या रात्रीचा प्रवास. एक 5 मिनिटं वाढलं तर चालेल ना? हा, बरं ठीक आहे. ऐका आता, कारण आहे ना, एक सिक्रेट मी मागं ठेवलं होतं आणि ते मला तुमच्या पुढं ओपन करायचं होतं. तर तेवढं संपलं. तेवढा एक श्लोकाचा भावार्थ संपला का थांबल कीर्तन. तत्पूर्वी एक वेळेला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि मुखानं नाम चिंतन करा. विठोबा काय होतं? तुम्ही ज्या संपत्ती करता रात्रंदिवस हाडाची काढ परिश्रम घेतात, कष्ट उपासतात, ती लक्ष्मी सुद्धा नित्य नेमानं नामचिंतन केलं का त्याच्याकडं राहते. लक्ष्मी वल्लभ मग कोणाजवळी? नित्य नेम नामी, त्याच्या घरी लक्ष्मी थांबते. आता देव गेले तिथं लक्ष्मीला म्हणे का ग त्यांच्याकडं तू थांबती? बरं हे मला माहिती, तू त्यांच्याकडे राहणारच नासलीच पाहिजे, पण कोणाकडे राहत नाही त्याची जरा यादी पाठव मला. मग आता ऐका, कोणाचे नाव आले, आपण त्याच्यात बसतो का? सावधान. कुचलिनम दंतमलोपदारिणं बबवासिनौ निष्ठुरवासिनौ सूर्योदयं चास्तमिते शयानं विमुञ्चते श्रीति चक्रपाणि. काय म्हणते लक्ष्मी? देवा, हे अवगुण जर मला तुमच्यात जरी याच्यातला एखादा दिसला तर मी तुम्हाला सोडून निघून जाईल.
देवाला जर सोडणार आहे तर आपण की झाड की पत्ती. मग काय अवगुण ते कुचैलिनम. हे कुचैलिनम काय भानगड आहे? घरामध्ये अपवित्रता, अस्वच्छता, सैराट वर्तन, तिथं लक्ष्मी थांबत नाही. स्वच्छता, प्रसन्नता असावी. आता मी ज्यांच्याकडे जेवायला होतो, हे बघा माझा काही संबंध नाही त्यांच्याशी, नावही माहिती नाही मला, पण मी तिथं गेल्याबरोबर बोललो, म्हणलं लई प्रसन्न वाटतंय राव, म्हणलं तुमच्या इथं आलो. बरोबर आहे का बाबा? तिथं ज्या वेळेला बसलो आम्ही, प्रसन्नता, हसला असा. अजून पुढं बोलतो. आता हे कुचैलिनम मध्ये 8 दिवस जातील एवढे बारीक विषय आलेले. स्नान झालं आज का कालचे पारशे कपडे आज घालायचे नाही. पारशा कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. बर, फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. मग गरिबानं काय करायचं? सध्या फाटके कपडे गरिबाचे नाही बरं का. फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. कुचैलिनम. देवपूजे करता कोणते कपडे असावा? लय बारकावे आले याच्यात. तिकडे ती आपली वेळही संपुष्टात आली, पण जाता जाता सांगून जातो. ऐका, देवपूजे करता टाका बसलेले कपडे, मग फक्त कपडा असा, पंचा आणि लुंगी. आता हे आपल्याकडून एवढं बारीक नाही होणार, म्हणून इकडं आलो नाही मी खाली. याच्यापेक्षा बारीक बारीक पुढे ते नाही घेत, कामाचं ढोबळ घेतो फक्त. कुचैलिनम. घरामध्ये आपल्या खराब वास येऊ नये, लक्ष्मी थांबत नाही. काय सेंट मारायचा तो मारा, पण खराब वास येऊ नये घरात. कुचैलिनम. त्याच्या पुढचं दंतमलोपधारिणम. मळक्या दातावर लक्ष्मी नाराज असते. त्या मावशीला म्हणून डोळे उघडे ठेवून एवढंच घरी नाही, हा श्लोक लय कामाचा आहे पा. लक्ष्मी यावा वाटत असेल ना तरी हा श्लोक घरी घेऊन जा. सारे हा. मळक्या दातावर लक्ष्मी नाराज असते. मळके दात त्याचेच असतात ज्याला व्यसन असते. म्हणून इथं लक्ष्मी नाराज आहे. या बोटानं दात घासावे. जुने लोक सांगतील मधल्या बोटानं. या बोटानं दंत धावन करता येत नाही, मिश्री लावता येत नाही यानं. मधलं बोट जाऊ द्या, ब्रश आले, मी कशाला बोटाचं सांगत बसलो उगाच. दंतमलोपधारिणम. त्याच्या पुढचं आहे बबवाशिनम. जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून जास्त खायचं नाही. काय 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 माणसं खातात, अहो काय पोट आहे का कोठ आहे तेच कळत नाही. आमच्या तिथं नाशिकला ते आता 5-6 दिवस झाले, ते आमचे मित्र आहेत चोपदार काका, जेवायला बसले 3 वाजता. 7ला कीर्तन, मग 3ला जेवायला बसले. तिसरी पंगत उठत होती तरी ते जेवत होते. तो अन्नदाता नम्र होता बिचारा, गेला, त्याने असे हात जोडले, म्हणे काका अहो तिसरी पंगत उठायली, तुम्ही अजून जेवताच आहे. ते चोपदार साधा नव्हता, त्याने खिशातून पत्रिका काढली. ते म्हणे, हे पा, आपण नियमाच्या बाहेर वागणारा माणूसच नाही. पत्रिका पहा, जेवणाची वेळ 3 ते 6. जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. आता इथं एक प्रश्न थोडा मला असा पडलेला आहे का तुमच्या पुढं तो विषय मांडू का नको मांडू? कारण मी मांडू नाही, तुम्ही ऐकणार नाही याची मला पूर्ण खात्री. ऐका, ठीक आहे, ऐकाल ना? ऐका मग. चहा पिणारावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून म्हणलो होतो मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. मला एक गणित नाही कळलं. आपल्याकडे भजन असतं ना इथं, सुदर्शन बाबा, आपण सगळे भजन म्हणतो, एक अभंग म्हणतो, अमृता हुनी गोड काय देवाचं नाव, काय देवाचं नाव गोड आहे, अमृताला फिकं पाडेल इतकं देवाचं नाव गोड आहे. मग देवाचं नाव इतकं गोड आहे तर भजनी मंडळाला चहा लागतो. इतकं जर देवाचं नाव गोड आहे तर चहाचं कामच काय?
सगळ्यात जास्त चहा तर भजनी मंडळालाच लागतो. साधकाला चहावर जे सांगितलं ऐका, 3 गोष्टीची शरीरात गरज आहे. झालं माझं कीर्तन. 3 गोष्टीची गरज आहे. या शरीराला झोप असावा 1, याला भूक असावा 2, आणि याच्यात ब्रह्मचार्य शिल्लक असावा 3. या गोष्टी 3ही शरीरात असाव्या, त्यावेळेला शरीर व्यवस्थित चालतं. चहा झोप उडवतो, चहा भूक उडवतो, आणि माफी मागून बोलतो, चहा पिणाराचं ब्रह्मचार्य आपोआप नष्ट होतं. इतका घातक चहा. काही म्हणतील आज इतका ऐकलो, इतका जर घातक आहे, आजपासून चहा बंद, येऊ द्या कॉफी, हे बिडी सोडून चिली मोड. परिणाम सारखाच आहे. बाबवासिनम निष्ठुर भाषिनम, बस शेवटचं सूर्योदयम चास्तमिते शयानम. लक्ष्मी देवाला सांगते ते ठिकाण मी सांगतोय आपल्याला. सूर्य उदयाच्या वेळेला जो झोपलेला असतो त्याच्यावर लक्ष्मी नाराज असते, आणि सूर्य अस्ताला जात असताना जो झोपलेला असतो त्याच्यावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून काही म्हणतील आम्ही झोपलेलो जागेच असतो, फक्त पडेल, लोंडाकल्याला सुद्धा चालत नाही. म्हणून सूर्य उदयाच्या वेळेला आणि आस्थाच्या वेळेला माणूस झोपलेला नसावा. देवा, हे अवगुण जर तुमच्याकडे जरी आले तर मी तुम्हाला सोडून निघून जाईल. मग मी त्याच्याकडे राहते कुणाकडं? जो नित्य नियमाने, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे आणि अखंड तुमचं चिंतन करतो. नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञाने हा श्री हरिभक्तीपरायण गोवर्धन